नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आपलं घर सुंदर दिसावे म्हणून आपण खूप प्रयत्न करतो. आकर्षक शोपीस, रंगीबेरंगी पडदे, महागडी सजावटीची वस्तू आणि आधुनिक फर्निचर आपण घर अधिक सुंदर करण्यासाठी आणतो. पण कधी कधी याच सजावटीच्या नादात आपण अशा काही चुका करून बसतो ज्या आपल्या घरातील शांतता, समाधान आणि सुख समृद्धी हळूहळू नष्ट करू लागतात. घर फक्त विटा आणि सिमेंटने बनलेली जागा नसते, तर ते आपल्या भावना, आपल्या कुटुंबाचे स्वप्न, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. म्हणूनच घर सजवताना केवळ सौंदर्य न पाहता वास्तुशास्त्राचा विचार करणे अत्यंत आवश्यक असते. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू, प्रत्येक दिशा आणि प्रत्येक ऊर्जा आपल्या जीवनावर परिणाम घडवत असते. स्वयंपाकघर, हॉल, बेडरूम, देवघर तसेच मुख्य दरवाजाबाहेर ठेवलेल्या वस्तू देखील आपल्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट प्रभाव टाकू शकतात. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घरात ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि दुर्भाग्याला आमंत्रण मिळते. जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच उपयुक्त, आध्यात्मिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला येथे पाहायला मिळतील. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत. नंबर 1. वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला किंवा चिरा पडलेला आरसा ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. आरसा म्हणजे ऊर्जा परावर्तित करणारी वस्तू आहे. तो आपल्या घरातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा वाढवू शकतो. तुटलेल्या आरशामुळे घरात मानसिक ताण, वादविवाद आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. काही लोक आरसा फुटल्यानंतरही नंतर बदलू असे म्हणून तो तसेच ठेवतात. पण असे करणे चुकीचे आहे. तुटलेला आरसा लगेच घराबाहेर काढून टाकावा. घरात तुटलेल्या वस्तू जसे की फुटलेली भांडी, तुटलेले फोटो फ्रेम, खराब फर्निचर किंवा तुटलेले शोपीस वर्षानुवर्षे ठेवले जातात. अनेकांना त्या वस्तूंशी भावनिक जडणघडण असते, पण वास्तूनुसार अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तुटलेल्या वस्तू म्हणजे अर्धवट ऊर्जा असे मानले जाते. त्या पूर्णत्व आणि प्रगती अडवतात. म्हणून अशा वस्तू दुरुस्त करा किंवा काढून टाका. नंबर 2. घड्याळ. घड्याळ हे वेळेचे प्रतीक आहे. वेळ म्हणजे प्रगती, संधी आणि आयुष्याचा प्रवास आहे. घरात बंद पडलेले किंवा थांबलेले घड्याळ ठेवणे म्हणजे जीवनात प्रगती थांबणे असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळामुळे घरातील सदस्यांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत, निर्णय चुकतात आणि संधी हातातल्या निसटतात असेही मानले जाते. म्हणूनच घरात नेहमी चालू स्थितीतले घड्याळच असावे. नंबर 3. घरात फाटके, जीर्ण झालेले किंवा न वापरणारे कपडे साठवून ठेवणे टाळावे. वास्तुनुसार अशा कपड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. जुने कपडे मनात जुन्या आठवणी आणि नकारात्मक विचार जागृत करतात. म्हणून जे कपडे वापरत नाहीत ते गरजू लोकांना दान करावेत. नंबर 4. घरात कोळीचे जाळे असणे अत्यंत अशुभ मानले जाते. कोळीचे जाळे म्हणजे अडथळे, दुर्लक्ष आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. जर घरात सतत जाळे दिसत असतील तर ते आर्थिक अडचणींचे संकेत मानले जातात. घर नियमित साफसफाईत ठेवावे. विशेषतः कोपरे, छत आणि स्टोअरूम स्वच्छ ठेवावेत. नंबर 5. घरात युद्ध, भांडण, रडणारी माणसे, हिंसक प्राणी किंवा दुःख दर्शवणारी चित्रे लावू नयेत. अशी चित्रे घरातील मानसिक वातावरण बिघडवतात. त्याऐवजी निसर्ग चित्रे, शांत समुद्र, उगवता सूर्य, फुले किंवा आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे. देवी देवतांच्या फाटलेल्या किंवा जुजबी झालेल्या प्रतिमा घरात ठेवणे टाळावे. तुटलेल्या मूर्ती देखील घरात ठेवू नयेत. वास्तुनुसार यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक अस्थिरता वाढू शकते. अशा मूर्ती किंवा प्रतिमा आदरपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात किंवा योग्य पद्धतीने मंदिरात द्याव्यात. नंबर 6. मुख्य दरवाजा हा घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्याचा मार्ग असतो. दरवाजाजवळ चप्पलांचा ढीग, कचरा किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. दरवाजा नेहमी स्वच्छ, उजळ आणि आकर्षक ठेवावा. दरवाजाजवळ तोरण लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. नंबर 7. घरात काटेरी झाडे ठेवणे टाळावे. विशेषतः कॅक्टस सारखी झाडे घरात तणाव वाढवतात असे मानले जाते. नंबर 8. देवघर अस्ताव्यस्त ठेवणे अशुभ मानले जाते. देवघरात नियमित दिवा लावावा. देवघर स्वच्छ, सुगंधी आणि प्रकाशमान असावे. मित्रांनो, घराची सजावट करताना फक्त सुंदरतेकडे लक्ष देऊ नका. घरातील ऊर्जा, वास्तू आणि सकारात्मक वातावरण यांचाही विचार करा. लहान लहान गोष्टींमुळे आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. घर स्वच्छ, नीटनेटके आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असेल तर कुटुंबात प्रेम, आनंद आणि समृद्धी टिकून राहते.
तुटलेला आरसा घरात ठेवू नये. तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाकाव्यात. बंद घड्याळ घरात ठेवू नये. फाटके कपडे साठवू नयेत. कोळीचे जाळे त्वरित हटवावे. हिंसक चित्रे टाळावीत. तुटलेल्या देवमूर्ती घरात ठेवू नयेत. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा. या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच वाढेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.